ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दात माजी आमदार पंडित शेठ पाटील यांचा इशारा। काही स्वयंभू नेत्याने भावी आमदार अशी बॅनरबाजी करीत पेण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने पेणमधील शेका पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। ते संभ्रम दूर व्हावे या हेतूने हमरापूर विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। हमरापूर विभागातील निष्ठावंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पेण येथील परशुराम हॉल येथे संपन्न झाली। दादर गावचे सुपुत्र संतोष म्हात्रे यांनी ही बैठक आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित शेठ पाटील, युवा नेते आस्वाद पाटील, स्मिता पाटील, राजा सानप, मढवी, सत्यविजय पाटील, दादर सरपंच तेजश्री म्हात्रे, माजी पंचायत समिती उपसभापती तैलेश पाटील, निळकंठ दिवेकर, दीपक शेठ पाटील, संतोष म्हात्रे, नितीन पाटील यांच्यासह दादर, कळवे, जोहे, तांबडशेत तसेच हमरापूर विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षामध्ये नवीन माणसे येऊन जुन्या माणसांना डावलण्याचा जो प्रयत्न होतो तो निष्ठावंत लोक मान्य करायला तयार नाही। प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी ही बैठक घेतली असल्याचे शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी सांगितले। अरे आगामी निवडणुका आलेल्या आहेत, तर ज्यावेळेला धैर्यशील पाटील पक्ष सोडून गेले त्यावेळेला पहिली मीटिंग पण पंडित शेठनी घेतली। सुप्रियाताई माझ्या बरोबर होती, स्मिता होती। आज 2 महिने निवडणुकीसाठी राहिले। आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती की उमेदवार कोण। तर याची संभ्रमाची परिस्थिती दूर करण्यासाठी आम्ही हमरापूर विभागाची केवळ बैठक घेतली होती। त्या मीटिंग मध्ये आमचे नेते आस्वाद पाटील आले होते, त्याचबरोबर राजा सानप, मढवी होते आणि कार्यकर्त्यांच्या मनाची संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केले की आज पक्ष अडचणीत आहे। अशा वेळेला पक्ष नेतृत्वानी पण सगळ्यांना विश्वासात घेऊन जो उमेदवार करायचा असेल तो सगळ्यांना मान्य असला पाहिजे अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी भावना होती ती मी आस्वाद पाटील स्वतः असल्यामुळे त्यांनी पण ते बघितलं। पण निश्चित की पक्षामध्ये नवीन माणसं येऊन जुन्या लोकांना डावलण्याचा जो प्रयत्न होतो तो निष्ठावंत लोक ते मान्य करायला तयार नाहीत। बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या, मग प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे बघण्यासाठी मी इथे आलो। निश्चित शेतकरी कामगार पक्षामध्ये उमेदवार प्रत्येक पक्षामध्ये चढ उतार होत असतात। पक्षामध्ये आज पक्ष लोकप्रिय असल्यामुळे बरेच लोक इच्छुक असतात, अलिबागला पण इच्छुक आहेत, कारण लोकशाहीमध्ये ते अपेक्षित पण आहे। लोक ठरवतील, शेवटी जनतेतून निवडून जायचं आहे त्या कुठल्या बँकेवरती त्या कुठल्या परिषदेवरती जायचं नाही। जनतेचा विश्वास संपादन करणं हे महत्त्वाची भूमिका असते। आज पाऊस असताना, गणपतीचा सण असताना देखील अनेक तरुण कार्यकर्ते आज इथे उपस्थित राहिले। आम्हाला थोडी घाई झाली, पण भविष्यामध्ये पक्षाची दिशा ठरवण्यासाठी ही मी आज मीटिंग घेतली। कारण कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचार माध्यमाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षामध्ये आलबेल नाही, शेतकरी कामगार पक्षामध्ये दुखी आहे असा जो मेसेज जात होता तो मेसेजला उत्तर देण्यासाठी मी आजची सभा घेतलेली। त्या पक्षामध्ये तिकीट मागणं काय कोणाला गुन्हा नाही, पण जे पक्षाचे सभासदच नाहीत त्यांनी तिकीट मागायचा आणि त्यांना मान्यता मिळाली पाहिजे ना। जे उमेदवाराला पक्ष ज्यांनी टिकवला त्या लोकांची मान्यता असली पाहिजे। पक्षात काही दुपरी व्हायचा काहीच सवाल नाही। आज पण आम्ही शेतकरी कामगार पक्षाची म्हणून मीटिंग घेतलेली आहे। शेतकरी कामगार पक्षामध्ये पेण तालुक्यातील जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता की नव्याने आलेले उमेदवार जे स्वयं घोषित झालेले आहेत ते जुन्या लोकांना विचारत नाहीत अशी परिस्थिती आहे। लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्यासाठी इथे आम्ही आलो। काही लोक स्वतंत्र फिरतात असं आमच्या कानावर आलंय। आता हे जे स्वतंत्र फिरतात आणि आपलं जे असं हे मत आहे तर ते एकत्र येतील का परत? यायला लागेल ना, ज्यांना उमेदवारी करायची असेल त्यांना सगळ्यांना घेऊन काम करायला लागेल माझ्या राजानो। ते एकत्र व्हायला पाहिजे म्हणून तर आमचा प्रयत्न आहे माझ्या राजानो। आमदारकीचा उमेदवार कारण सर्वेवरती काय आमदार ठरत नाहीत ना माझ्या राजा। ज्याला तिकीट पाहिजे त्याचा तो सर्वे लावतो। त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली पाहिजे, जिल्हा परिषद मध्ये काम करायला पाहिजे, प्रशासन समजलं पाहिजे। उद्या कोण पण येऊन पैशाच्या जोरावरती आम्हाला आमदार करा, पण ते जनतेने मान्य करायला पाहिजे ना माझ्या राजानो। ते होत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेला आम्ही आघाडी म्हणून
निवडणूक लढवली गीते साहेबांची, पण पराभव झाल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी शाखा पक्षावर दिली. उमेदवारांनी पैसे दिले नाही, उमेदवारांबद्दल जनतेची मतदारांची नाराजी होती, पण त्याचा ठपका शाखा पक्षावर ठेवणं योग्य नाही. आणि जी मागच्या वेळेला परिस्थिती झाली लोकसभेला ती आता होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी जागृत करायला पाहिजे. आता जर आपली चूक झाली तर पुढच्या आपल्याला ग्रामपंचायत निवडणुका लढवता येणार नाहीत, जिल्हा परिषद मध्ये जाता येत नाही, लोकांमध्ये संभ्रम करायला पाहिजे. अशी जाहीर सभा घ्या, लोकांना विश्वास घ्या आणि उमेदवार ठरवा, ही आमची भूमिका आहे.